एन्व्हायरमेंटल इश्यू चॅप्टर नंबर 12 चा काय एन्व्हायरमेंटल इश्यू आहे काय चॅप्टर लास्ट चॅप्टर ऑफ द 12 म्हणजे नीटच्या सिलेबस मधला सगळ्यात लास्ट चॅप्टर एन्व्हायरमेंटल इश्यू 12 च्या चॅप्टर मधला सगळ्यात लास्ट चॅप्टर. त्यामध्ये बघा त्यामध्ये काय काय बघायचं आहे एअर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल बघायचे, वॉटर पोल्युशन त्याचे कंट्रोल, सॉलिड वेस्ट काय असते, ॲग्रोकेमिकल आणि त्याचे इफेक्ट काय असतात, रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स, ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग काय बघायचे. नंतर ओझोन डिप्लेशन, स्ट्रॅटोस्फिअरचं काय कॉन्ट्रीब्युशन असते त्यामध्ये बघायचं आपल्याला, डिग्रेडेशन ऑफ द इम्प्रॉपर रिसोर्सेस अँड युटिलायझेशन कसं केलं जाते आणि मेंटेनन्स करण्यासाठी काय काय गरजेचं आहे ती आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. आणि लास्ट पार्ट ह्या चॅप्टरचं काय डिफॉरेस्टेशन म्हणजे की जंगल तोड कशी होती ती बघायची. तर त्यामध्ये बघा पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल इश्यू मध्ये पोल्युशन. आता पोल्युशन काय आहे, असा एक युनिट आहे की अनडिझायरेबल चेंज इन द फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक कुणाकुणाची एअर, लँड आणि वॉटर मधली यांच्या आणि सॉइल मध्ये ह्यांच्यामध्ये अनडिझायरेबल चेंज होणे म्हणजे काय, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल अनडिझायरेबल चेंज होणे म्हणजे पोल्युशन आहे. आणि जे फॅक्टर काय करतात पोल्युशन ला किंवा चेंज साठी डिझायर करतात त्या प्रोडक्टला किंवा त्या सिच्युएशनला, त्याला काय म्हणतात पॉल्युटंट म्हणतात. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट काढलेला आहे. 1986 ला काय केलं, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलेला. इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट, एअर वॉटर आणि सॉइलची काय करायची होती आपल्याला, क्वालिटी वाढवायची होती. आणि क्वांटिटी वाढवून पण काय असं प्युरिटी त्याला द्यायची होती. म्हणून त्याने 1986 मध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट काय गव्हर्नमेंटनी लागू केला. एअर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल बघा. आता एअर पोल्युशनचे कंट्रोल कसे केले जाते, रिड्यूस द ग्रोथ यील्ड ऑफ द क्रॉप, प्रीमॅच्युअर डेथ ऑफ द प्लांट ही काय करते एअर पोल्युशन इन्क्रीज करायला कारणीभूत ठरते. ती डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पोल्युटंट, ड्युरेशन आणि ड्युरेशन एक्सपोजर टू द ऑर्गॅनिझम. आता कॉन्सन्ट्रेशन किती त्या पोल्युटंटचं आणि ती किती वेळ त्या एन्व्हायरमेंट मध्ये ऑर्गॅनिझमवर एक्सपोज करते त्याला, त्याच्यावर काय करते ही डिपेंड असते. द थर्मल पॉवर प्लांट म्हणजे स्मेल्टर जे असतात, पार्टिक्युलेट गॅसेस एअर आणि विथ हार्मलेस गॅसेस सच ॲज द नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन काय असतात हार्मलेस गॅसेस असतात थर्मल पॉवर प्लांट मधले. तरी थर्मल पॉवर प्लांटचं काय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरचं इथे एक डायग्राम दिलेली, त्यामध्ये ही पार्ट स्क्रबर म्हणून आहे. ही डर्टी एअर बाहेर मध्ये घेता येत ना आणि क्लीन एअर इकडून काय करते पास अवे करते. वॉटर आणि लाईम स्प्रे, लाईम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असते, ती इथं काय करते स्प्रे केला जाते. डर्टी एअर इथनं आली जाते डिस्चार्ज करोना म्हणजे करोना एक करंट असते जे की आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये निगेटिव्हली चार्ज करून पार्टिकल असते. निगेटिव्हली चार्ज वायर इथं आपल्याला दाखवलंय. ही क्लीन एअर इकडून काय व्हायला लागली पास व्हायला लागली बाहेर. आणि कलेक्शन ऑफ द प्लेट ग्राउंडेड केलेली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर. आणि ही जी छोटे छोटे स्मॉल सॉल दाखवले ती काय येतं डस्ट पार्टिकल आपल्याला दाखवलेले आहेत. त्यामध्ये मोस्टली युज्ड इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आपल्याला माहिती रिमूव्ह 99% ऑफ द पार्टिक्युलेट मॅटर हे काय करते रिमूव्ह करते एक्झॉस्ट मधलं. आणि इलेक्ट्रोड वायर्स आर द 1000 वोल्ट, जवळजवळ 1000 वोल्टला ती काय केलं जाते सप्लाय केला जाते त्यांना. प्रोड्यूस द कोरोना चार्ज, दिस रिलीज ऑफ द इलेक्ट्रॉन रिलीज करण्यासाठी मदत करते. अटॅच टू द डस्ट पार्टिकल गिविंग द निगेटिव्ह चार्ज देते, डस्ट पार्टिकलला निगेटिव्ह चार्ज देते. वेलोसिटी ऑफ द एअर बिटवीन द प्लांट्स अँड मस्ट बी शो लो डस्ट टू फॉल. वेलोसिटी काय करते एअर बिटवीन द प्लेट्स मधले त्यासाठी कारणीभूत ठरते की डस्टला काय करायला फॉल करायला. स्क्रबर बघा आता रिमूव्ह गॅसेस फ्रॉम द गॅसेस लाईक सल्फर डायऑक्साइड, महत्वाचे सल्फर डायऑक्साइड गॅसेस रिमूव्ह करणे, सल्फर डायऑक्साइड सारखे गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी कोण मदत करते तर स्क्रबर मदत करते. तर रिमूव्ह गॅसेस झालं. स्प्रे वॉटर लाईम आपण बघितलं आता दाखवल्याप्रमाणे. नॉट रिमूव्ह बाय द प्रेसिपिटर जे असतील त्यांनी काय रिमूव्ह केला जात नाही, तर स्क्रबर रिमूव्ह करण्याचं काम करते. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे CPCB जे आहे त्यांनी काय केलंय साइज ऑफ द
5 मायक्रोमीटर किंवा लेस दॅन इन डायमीटर पिकोमीटर 2.5 हे काय करते कॉजिंग अ ग्रेटेस्ट हार्म टू ह्युमन हेल्थला जास्त ग्रेटेस्ट हार्म करण्यासाठी कारणीभूत ठरते. इनहेल्ड डीप इनटू द लंग्स मध्ये काय केलं जाते त्यांना इनहेल केलं जाते. ब्रीदिंग रेस्पिरेटरी सिम्पटम आणि इरिटेशन इन्फ्लेमेशन डॅमेज ऑफ द लंग्स अँड प्रीमॅच्युअर डेथ पण ह्यातनं होऊ शकते. तर काय करायचं ह्यातलं महत्वाचं पॉईंट 2.5 मायक्रोमीटर पेक्षा लहान काय किंवा त्याच्यापेक्षा लहान पार्टिकल काय हार्मफुल असतात. स्क्रबर ही काय करते SO2 ला ऍब्सॉर्ब करते. 99% पार्टिक्युलेट मॅटर आपण काय करते इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेट करते. त्यानंतर ऑटोमोबाईल आर द मेजर कॉज ऑफ द ॲटमॉस्फेरिक पोल्युशन. कॅटलिस्ट कन्वर्ट द एक्सपेन्सिव्ह मेटल कॅटॅलायटिक कन्व्हर्टर जे असते त्यांच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह मेटल जसे की प्लॅटिनम पॅलेडियम आणि रोडियम असते तर कॅटलिस्ट म्हणून वापरले जाते. रिड्युसिंग इमिशन ऑफ द पॉइझनस गॅसेसचं इमिशन होण्यापासून ते काय करतात रिड्यूस करतात. अनबर्न्ड हायड्रोकार्बन जसे कन्वर्ट केलं जाते त्यांना कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मध्ये आणि कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रिक ऍसिड ऑक्साइड आर चेंज टू द कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन गॅस मध्ये त्यांना चेंज केलं जाते. जसं की कार्बन मोनॉक्साइडला कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि नायट्रिक ऑक्साइडला नायट्रोजन मध्ये द रिस्पेक्टिव्हली. used unleaded petrol because of the lead to the petrol inactivate the catalyst ला inactivate करते पेट्रोल लीडेड पेट्रोल असलं तर म्हणून त्यासाठी आपल्याला अनलीडेड आपल्याला काय करावं लागतंय पेट्रोल वापरावं लागतंय. इन इंडिया एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट कधी आलता 1981 ला आणि त्याच्या आधी आपण एक ऍक्ट बघितलेला जे की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट जी की 1986 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं लागू केलता. तर एमेंट म्हणजे ती लागू कधी करण्याचा म्हणजे घोषणा त्याची 1981 ला जाते पण ते म्हणजे लागू 1987 ला केलं जाते कारण की त्यामध्ये नॉईज पोल्युशन त्याला इन्क्लूड करायचं होतं एअर पोल्युशन मध्ये. आता नॉईज पोल्युशन काय नॉईज कॉजेस फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल इफेक्ट डिसऑर्डर आपल्याला नॉईज कॉज करू शकते. ग्रेटर दॅन 150 dB मोर जनरेटेड ऑफ जेट प्लेन आणि रॉकेट ह्यांनी काय केलं जाते व्हॉइस डेव्हलप केला जाते. डॅमेज इयर ड्रमला डॅमेज करू शकते 150 महत्वाचा आकडा आहे. परमनंटली इम्पेअरिंग द हिअरिंग ॲबिलिटी परमनंट आपली हिअरिंग ॲबिलिटी कमी करू शकते. क्रोनिक आपल्यासाठी ठरू शकते. कॉज काय करते ते स्लीपलेसनेस इन्क्रीजिंग हार्टबीट अल्टरनेट ब्रीदिंग पॅटर्न आपल्या अल्टरनेट करते ब्रीदिंगचा पॅटर्न आणि स्ट्रेस करते ह्युमन साठी म्हणून 150 dB पेक्षा वरचा साऊंड ह्युमन साठी हार्मफुल ठरते. यूज ऑफ द साऊंड बघा ऍब्झॉर्बर मटेरियल बाय द मफलिंग नॉईज मफलिंग केलं जाते काय म्हणजे असं साऊंडची त्यामध्ये हॉर्न फ्री झोन केले जाते अराउंड हॉस्पिटल स्कूल परमिसिबल साऊंड लेवल अँड क्रॅकर वापरले जाते. लाऊड स्पीकर ह्यांना काय केलं जाते टायमिंग किंवा एक पर्टिक्युलर टाइम मध्येच त्यांना वापरण्याची सूचना दिलेली असते. त्यानंतर आहे कंट्रोलिंग व्हेहिक्युलर एअर पोल्युशन इन केस ऑफ द स्टडी ऑफ दिल्ली. केस स्टडी दिल्लीमध्ये कसं चालतं दिल्ली मोर कार्स दॅन द गुजरात आणि वेस्ट बेंगल पेक्षा त्यांच्यामध्ये जास्त कार दिल्लीमध्ये येतात. 1990 ला दिल्ली रँक केली होती किती 41 मोस्ट पॉल्युटेड सिटी इन द वर्ल्ड 41 नंबरची मोस्ट पॉल्युटेड सिटी इन द वर्ल्ड दिल्लीला काय केलं होतं घोषित केलं होतं. पब्लिक इंटरेस्टेड लिटिगेशन आणि म्हणजे काय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे PIL काय केलं तर सुप्रीम कोर्ट मध्ये फाईल केलेली गेली होती. बस फ्रॉम डिझेल टू कंप्रेस्ड नॅचरल गॅस मध्ये कन्वर्ट केल्या. ऑल द बसेस रन ऑन CNG बाय द एंड ऑफ द 2002 म्हणजे 2002 पर्यंत काय केलं सगळ्या बसेस काय करायला CNG वर चालू करण्यात आल्या. वाय द CNG इज बेटर दॅन डिझेल. आता CNG डिझेल पेक्षा बेटर काय आहे बर्न्स मोर इफिशियंटली व्हेरी लिटल इज द लेफ्ट अनबर्न कमीत प्रमाणात ती काय करते अनबर्न राहते. CNG इज द चीपर दॅन पेट्रोल डिझेल कॅन नॉट बी सिपोन बाय द थ्यू काय केलं जाते ह्याला चोरी केली जाऊ शकत नाही करून कारण की गॅस फेज मध्ये मेन
Problem with the switching of the CNG is difficulty to laying down the pipeline and deliver करण्यास सगळ्यात अवघड आहे, त्यामुळे याचा जास्त वापर केला जात नाही. Use of the unleaded petrol is used in the low sulfur petrol and diesel. Catalytic converter vehicle साठी काय केलं जाते, महत्वाचं असते हे अनलीडेड पेट्रोल आणि लो सल्फर पेट्रोल आणि डिझेल वापरणे, कारण की ती जर लीडेड आणि सल्फर डायऑक्साइड असलं त्यात तर काय करते, ती कॅटलिस्टची पॉवर कमी करते. रिड्युसिंग द सल्फर अँड द एरोमॅटिक कंटेंट इन अ पेट्रोल डिझेल फ्युअल युरो नॉर्म 3 म्हणतात, ह्याला म्हणतात युरो नॉर्म 3. महत्वाचं युरो नॉर्म 3. तर सल्फर 350 पार्ट पर मिलियन ppm इन द डिझेल असलं पाहिजे आणि 150 ppm इन पेट्रोल असलं पाहिजे. एरोमॅटिक हायड्रोकार्बन 42% कन्सर्ट विथ द फ्लुइड असलं पाहिजे. द गोल काय आहे आपलं, रिड्यूस द सल्फर टू 50 ppm इन पेट्रोल आणि डिझेल दोघांमध्ये पण 50 करायचं आणि ब्रिंगिंग डाऊन लेवल टू 35% पर्यंत आपल्याला काय करायचं, त्याची लेवल घेऊन यायची. त्यानंतर आहे मास इमिशन स्टँडर्ड, भारत स्टेज 2 म्हणते त्याला, तर इक्विव्हॅलेंट टू द युरो नॉर्म 2. आता युरो नॉर्म 3 आपण काय बघितलं, रिड्युसिंग द सल्फर अँड द एरोमॅटिक कंटेंट इन द पेट्रोल डिझेल इन द युरो नॉर्म 3 मध्ये आपण बघितलेलं आहे. 4 व्हीलर मध्ये काय ते 12 स्टेज 4 मध्ये, 3 व्हीलर मध्ये 12 स्टेज 4 मध्येच आहे आणि 2 व्हीलर मध्ये बी 12 स्टेज 4 मध्येच आहे. थ्रू आउट द एप्रिल 2017 ला ही झालं पहिलं 4 व्हीलर साठी. 1 एप्रिल 2017 ला काय झालं 3 व्हीलर साठी आणि एप्रिल 2017 ला काय केलं जातं 2 व्हीलर साठी झालेलं. ही सगळं थ्रू आउट द कंट्री झालेलं. त्यानंतर आहे सबस्टेनल फॉल इन CO2 आणि SO2. CO2 and substantial fall in the CO2 आणि SO2 level has been found in Delhi in between 1997 ते 2005 मध्ये CO2 आणि SO2 चं इमिशन काय झालं, दिल्लीमध्ये कमी झालं. त्यानंतर जे आहे वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल. वॉटर पोल्युशन आणि त्याचं कंट्रोल कसं केलं जातं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शन अँड द कंट्रोल पोल्युशन ऍक्ट कधी दिलं तर त्याने 1974 ला दिलता. त्याच्या आधी आपण 2 ऍक्ट बघितलेले. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कधी दिलता, 1986 मध्ये दिलता गव्हर्नमेंट इंडियाने. आणि प्रिव्हेन्शन कंट्रोल अँड द एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट कधी दिलता, 1981 ला दिलता. पण अमेंडेड कधी केलता, 1987 ला, कारण की नॉइज पोल्युशन त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं होतं. डोमेस्टिक सीवेज आणि इंडस्ट्रियल इफ्लुएंट मध्ये काय आपण बघितलेलं आता, इम्प्युरिटीज 0.1% इम्प्युरिटी काय करतात, वॉटरला इम्प्युअर बनवतात पिण्यासाठी. तर 0.1% ऑफ द इम्प्युरिटी मेक डोमेस्टिक सीवेज टू अनफिट टू ह्यूमन यूज साठी अनफिट करतात ती. त्यामध्ये 0.1 इम्प्युरिटी मध्ये सस्पेंडेड सॉलिड मध्ये सँड, स्लीट आणि क्ले असतात. कोलायडल मटेरियल मध्ये काय असते, फिशियल मॅटर, बॅक्टेरिया आणि क्लॉथ आणि पेपर फायबर. आणि डिझॉल्व्ड मटेरियल मध्ये काय असते, न्यूट्रिएंट, नायट्रेट, अमोनिया, फॉस्फेट, सोडियम, कॅल्शियम एवढं असते. तर इथे ग्राफ दिलाय, फिश किल डिसअपिअरन्स, क्लीन वॉटर ऑर्गॅनिझम आणि रिअपिअरन्स. आता बघा ही काय दिलंय, डायरेक्शन ऑफ द फ्लो दिलाय, सीवेज डिस्चार्ज आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द O2 दिला इकडे. डिझॉल्व्ह ऑक्सिजन बघा, डिझॉल्व्ह ऑक्सिजन वाढला की काय व्हायला लागलं, BOD कमी व्हायला लागला. म्हणजे BOD इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिझॉल्व्ह ऑक्सिजन. ही घेऊन एक ग्राफ दिलाय. इज द इफेक्ट ऑफ द सीवेज डिस्चार्ज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिव्हर. Salts such as the nitrate, phosphate and other nutrient, toxic metal, iron, organic compound, domestic sewage primarily contain biodegradable organic matter असते त्यांच्यामध्ये. Possible to estimate the amount of the biodegradable organic matter in the sewage by measuring the biochemical oxygen demand. ह्याने काय केलं जाते, ऑर्गॅनिक मॅटर आपण बायोडिग्रेडेबल त्या सहाय्याने काय करतो, मेजर करू शकतो. Sharp decline in the dissolved oxygen causes the mortality of the fish and other aquatic creatures. काय करते ती डेथला causing ठरते. तर large amount of the nutrient in water, excessive growth of the planktonic free floating algae ची excessive growth करते. तर त्यांनी काय होतं, तिथे एक स्ट्रक्चर फॉर्म होतं किंवा प्रोसेसनी एक मेन असे इकोसिस्टम तयार होते, त्याला काय म्हणतात, अल्गल ब्लूम म्हणतात. डिस्टिंक्ट कलर टू द वॉटर बॉडी. हे काय करते, वॉटर बॉडीला डिस्टिंक्ट म्हणजे एक वेगळाच कलर देते.
Causes the deterioration of the water quality and the fish mortality काय करते वाढवते आणि क्वालिटी ऑफ वॉटर ही काय करते डिक्रीज करते. सम ब्लूम आर द एक्स्ट्रीमली टॉक्सिक असू शकते. ब्युटिफुल मॅसिव्ह कलर्ड फ्लावर जे आपल्याला काय केलं जाते फ्लोटिंग प्लांट इन द वॉटर बॉडी इंट्रोड्यूस केले होते इंडियामध्ये. लवली फ्लावर आर कॉजिक हॅवॅक एक्सेसिव्ह ग्रोथ कॉज केली त्यांनी आणि ब्लॉक इन अवर वॉटरवे ब्लॉक केले त्यांनी. ग्रोथ फास्टर दॅन द ॲबिलिटी ऑफ द रिमूव्ह म्हणजे जेवढे आपल्याला त्यांची म्हणजे काढण्याची आपली म्हणजे पटपट त्यांना संपुष्टात आणण्याची ताकद होती त्याच्यापेक्षा फास्ट होती काय करत होते रिप्रोड्यूस करून ग्रोथ करत होते. वॉटर हायसिंथ त्याचं काय होतं नाव होतं त्यालाच की इकॉर्निया कॅरिसिफेस म्हटलं जाते. मोर प्रॉब्लेमॅटिक ॲक्वेटिक वीड ही आपल्या भारतासाठी ठरलेली होती जी की आपल्याला ग्लोरियस फ्लॉवर साठी त्यांना इंट्रोड्यूस केलं जातं. ते पिक्टोरियल व्ह्यू ऑफ द अल्गल ब्लूमचं इथं काय दिलंय व्ह्यू दिलंय की न्यूट्रिएंट पण कॉज केलेलं जातं. टेरर ऑफ बेंगाल ही त्याचा टेरर ऑफ बेंगाल ही वॉटर हायसिंथचं नाव आहे. इनबॅलेन्स इन द इकोसिस्टम डायनॅमिक मध्ये इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला काय करते ती इम्बॅलेन्स आणते. सीवेज फॉर्म्स अँड द हॉस्पिटल pathogenic microorganism and the without proper treatment outbreak of the serious disease such as the dysentery, typhoid, jaundice आणि कोलेरा ही काय करतात कॉज होऊ शकते त्यांच्या प्रॉपर ट्रीटमेंट नाही केल्यावर. वेस्ट वॉटर इन इंडस्ट्रीज लाईक द पेट्रोलियम पेपर मॅन्युफॅक्चरिंग आणि मेटल एक्सट्रॅक्शन प्रोसेसिंग केमिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग हेवी मेटल्स डेन्सिटी ग्रेटर दॅन 5 जसं की मर्क्युरी कॅडमियम कॉपर लीड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड भी आपल्यासाठी काय करतात हार्मफुल ठरू शकतात. कोणते पेट्रोलियम मॅन्युफॅक्चरिंग पेपर मॅन्युफॅक्चरिंग मेटल ह्या कंपन्यांमधून निघणारे ही प्रोडक्ट जसं की मर्क्युरी आपल्याला माहिती मिनी मॅटर नावाचा डिसीज कॉज करते. टॉक्सिक सबस्टन्स अंडरगो द बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन त्याला काय म्हणतात बायोमॅग्निफिकेशन. ॲक्टिव्हिटी फूड चेन मध्ये आपल्याला इथं एक डायग्राम मध्ये शो केलेलं आहे. इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिक सबस्टन्स इन द सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल मध्ये त्याला काय म्हणतात कॅन नॉट बी मेटाबोलाइज्ड इन ऑर एक्सिक्रेट बी केला जाऊ शकत नाही आणि मेटाबोलाइज बी केला जाऊ शकत नाही. नेक्स्ट हायर ट्रॉपिक लेवल फ्रॉम मर्क्युरी अँड डीडीटी ह्यांना काय केलं जाते पास केलं जाते पुढल्या ट्रॉपिक लेवलला. डीडीटी इन्क्रीज इन सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल 0.003 ppb पार्ट पर बिलियन कुठं असते वॉटर मध्ये असते. त्यापासून काय करते 25 ppm पार्ट पर मिलियन फिश इटिंग बर्ड मध्ये ती काय करते ट्रान्सपोर्ट केलं जाते. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डीडीटी डिस्टर्ब द कॅल्शियम मेटाबॉलिझम इन बर्ड अँड थिनिंग ऑफ द एग सेल करते. त्याने काय होते प्रीमॅच्युअर ब्रेकिंग अँड डिक्लाइन द बर्ड पॉप्युलेशन डिक्लाइन होती. युट्रोफिकेशन इज द नॅचरल एजिंग ऑफ द लेग असते की न्यूट्रिएंट मुळे होतं आणि यंग लेग काय करते वॉटर इज कोल्ड असते आणि क्लिअर असते. नायट्रोजन अँड फॉस्फरस व्हेरी which encourage the growth of the aquatic organism ची ग्रोथ इन्क्रीज करतात. लेक फर्टिलिटी इंक्रीज होती. प्लांट एनिमल लाईफ बर्गेजियन्स and the organic deposited at the organic remain at the deposit bottom ला deposit होत आहे. स्लिट and the organic debris pile up होते तिथं आणि लेक ग्रोथ शॅलोवर होते. लेक वॉर्मर होते आणि वॉटर ऑर्गॅनिझम इज supplanting those thrive in the cold water ज्याला की मास प्लांट रूट इन द शॅलो ह्याच्यामध्ये काय करतात ग्रो व्हायला सुरू होतात. लार्ज मासेस फ्लोटिंग प्लांटचे ज्याला काय म्हटलं जाते बॉग म्हटलं जाते. डिपेंडिंग ऑन द क्लायमेट साईज अँड लेक त्याच्यावर काय केलं जाते त्याचं स्पॅन ऑफ द 1000 year लाईफ डिसाइड केला जाते. Man activities like the effluent industry accelerate the aging process accelerate करतात त्याला काय म्हणतात कल्चरल किंवा accelerated eutrophication जी की मॅन द्वारे कॉज केले जाते त्याला कॉज मॅन द्वारे नाही केले जाते की accelerated केलं जाते ती इंडस्ट्रीने केलं जाते. ऍग्रिकल्चर इंडस्ट्रियल वेस्ट प्राईम नायट्रेट आणि फॉस्फेट काय केले जाते ह्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि unsightly scum unpleasant odor robbing the water and dissolve oxygen vital to aquatic life ती काय करते थोडं हे जे डिस्फंक्शन झाल्यामुळे सगळ्या इथले इकोसिस्टमचा याचा परिणाम इथं दाखवते.
त्यानंतर आहे थर्मल पॉवर प्लांट जे असतात रिड्यूस करतात ऑर्गॅनिझम सेन्सिटिव्ह टू हायर टेम्परेचर होते मे इनहान्स द प्लांट फिश एक्स्ट्रीमली कोल्ड एरियाज बट ओनली आफ्टर कॉझिंग अ डॅमेज टू इंडिजियस फ्लोरा ऑर फाना. म्हणजे तिथल्या प्रॉपर जे राहणारे स्पेसिस आहेत त्यांना काय करते ती हार्मफुल ठरते आणि तेव्हाच काय करते ऑर्गॅनिझम सगळ्या काही प्लांटला किंवा फिशलाही काय करते कोल्ड एरिया मधलं ती का चांगलं म्हणजे त्यांच्या लाईफ साठी काय करते मदत करते. त्यानंतर जी केस स्टडी आपण बघितली इंटिग्रेटेड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट साठी केस स्टडी बघितली गेलेली की टाउन ऑफ पार्केटा मध्ये नॉर्थर्न कोस्ट कॅलिफोर्निया मध्ये काय केले जाते स्टडी केलेली होती. हंबर्ट स्टेट युनिव्हर्सिटीचा त्याचं काय केलं जातं त्याच्या अंडर मध्ये ऑब्झर्वेशन केले गेले होते. विदिन द नॅचरल सिस्टीम कन्व्हेन्शनल अँड सेडिमेंटेशन फिल्ट्रेशन क्लोरीन ट्रीटमेंट ही सगळं काय केलं जाते. लॉट्स ऑफ डेंजरस पॉल्युएंट लाईक द डिझॉल्व हेवी मेटल स्टील रिमेन ही प्रोसेस केली गेलेली की कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे सेडिमेंटेशन फिल्ट्रेशन अँड क्लोरीन ट्रीटमेंटनी काय केलं जाते वॉटर ट्रीटमेंट केले जे प्रयत्न केला जाते. पण त्यामध्ये बी काय केले जाते हेवी मेटल्स त्यामध्ये तसेच राहते स्टील रिमेन. त्यानंतर काय केलं जाते 6 सेरीज ऑफ द मार्सेस 60 हेक्टरचे काय केले जाते 6 सेरीज ऑफ द मार्सेस म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याचं काय केलं जाते ग्राउंडचा पार्ट दिला जाते. त्यामध्ये अल्गी फंगाय आणि बॅक्टेरिया सीडेड इनटू द एरिया न्यूट्रलाइज द ॲब्झॉर्ब अँड ॲसिमिलेट द पॉल्युटंट प्युरिफाईड नॅचरली त्यांना काय करतात हे सगळे मायक्रोब काय करतात प्युरिफाय करायचं काम करतात त्या मार्सेस मधलं. मार्सेस आर द सँच्युरी हाय लेवल बायोडायव्हर्सिटी असते त्यांच्यामध्ये फॉर्म्स फिशेस ॲनिमल बर्ड सिटीजन ग्रुप. आता एक त्यांनी काय केलं तर सिटीजन ग्रुप काढलं होतं त्याला काय म्हटले फ्रेंड्स ऑफ अॅराकेटा मार्श जी की फूम म्हणून ओळखला जाते फ्रेंड्स ऑफ अॅराकेटा मार्श. रिमूव्हल ऑफ द वेस्ट रिक्वायर्ड वॉटर इज नॉट नेसेसरी टू डिस्पोज ह्युमन वेस्ट. ही असे काही जागेवर इकोलॉजिकल सॅनिटायझेशन केलं गेलेलं होतं की त्यांनी ड्राय डिकम्पोजिशन ऑफ द टॉयलेट्स अँड द प्रॅक्टिकल हायजेनिक इफिशियंट कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन त्यांनी बनवले गेले. रिसायकल इंटू रिसोर्सेस नॅचरल फर्टिलायझर म्हणून काय केलं जाते फिशेसचा वापर केला जाते. त्यानंतर रिड्यूस नीड कमी केली जाते केमिकल फर्टिलायझर त्यालाच काय म्हटलं जाते त्या प्रोग्रामला इकोसन टॉयलेट म्हणून ओळखलं जाते जे की केरला आणि श्रीलंका या दोन केरला ही भारतातला आणि श्रीलंका या देशात झालं म्हणजे इंडिया आणि श्रीलंका देशात झालं. तर त्यानंतर आहे सॉलिड वेस्ट. आता म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जे असतील पेपर फूड वेस्ट प्लास्टिक ग्लास मेटल रबर लेदर आणि टेक्सटाईल मधनं ती काय होती डेव्हलप केली जाते. ब्रीडिंग ग्राउंड्स ऑफ द रॅट फ्लाईज सॅनिटरी लँडफिल्स ओपन बर्निंग डॅम्स यांच्या डम्प्स केल्याने हे सगळ्याचा उद्रेक होतोय. ऑल द वेस्ट 3 टाइप्स असते बायोडिग्रेडेबल दुसरी रिसायकलेबल आणि तिसरी असते ती नॉन बायोडिग्रेडेबल. कबाडीवाला आणि रॅग पिकर हे आपल्यासाठी काय करतात मदत करते त्यांना कलेक्ट करण्यासाठी. बायोडिग्रेडेबल मटेरियल्स पुट इनटू डीप अँड द नॅचरल ब्रेकडाऊन केलं जाते त्यांना डीप अशा खड्ड्यामध्ये पुरून त्यांचं नॅचरल ब्रेकडाऊन केलं जाते. हॉस्पिटल हजार्डस वेस्ट असते त्यांच्यामध्ये डिसइन्फेक्टंट हार्मफुल केमिकल सच ॲज द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये केअरफुल ट्रीटमेंट करण्याची गरज याला असते. कम्प्युटर्स जसं की इलेक्ट्रॉनिक गुड्स असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट ई वेस्ट म्हणून ओळखलं जाते. बरीड इन लँडफिल मध्ये त्यांना बरीड केलं जाते. इनसाइड over half of the electronic waste generated in the developed world be exported to developing countries ला काय केलं जाते त्यांना एक्सपोर्ट केलं जाते. जसं की चायनाला इंडियाला आणि पाकिस्तानलाही इलेक्ट्रॉनिक वेस्ट पाठवली जाते. कॉपर आयर्न सिलिकॉन निकेल आणि गोल्ड रिकव्हर्ड केलं जाते त्यापासून आणि डेव्हलप्ड कंट्री मध्ये ड्युरिंग द रिसायकलिंग प्रोसेस मध्ये काय केलं जाते त्यांना कलेक्ट केलं जाते. आणि अनलाइक डेव्हलप्ड कंट्रीज वी स्पेशली गुड फॅसिलिटी रिसायकलिंग इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय केलं जाते डेव्हलपिंग कंट्रीने स्वतः डेव्हलप केलेले आहेत. रिसायकलिंग ओनली अ सोल्युशन फॉर द ट्रीटमेंट ऑफ द इलेक्ट्रॉनिक वेस्टचं ट्रीटमेंट करण्यासाठी रिसायकलिंग ही एकच फक्त पर्याय आहे. त्यानंतर रेमेडी फॉर द प्लास्टिक ही केस स्टडी केली गेलेली कुठं बँगलोरला.
अहमद खान नावाचा एक व्यक्ती होता, एज 57 इयर ओल्ड होता. प्लास्टिक सॅक्स फॉर द 20 इयर्स, अबाउट 8 इयर्स अगो ही रिअलाइज, काय रिअलाइज झालं, पॉलिब्लेंड घेतलं त्यांनी. पॉलिब्लेंड एक पॉलिमर आहे, त्यामधनं फाईन पावडर ऑफ द रिसायकलेड मॉडिफाईड प्लास्टिक आहे ती, मिक्स्ड विथ द बिटुमेन. बिटुमेन बी एक प्रकारचा कंपाऊंड आहे ज्यामध्ये लेड रोड काय करते, रोड बनवण्यासाठी त्यांचा वापर केला. आरवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड द बँगलोर सिटी ऑफ कॉर्पोरेशनची मदत त्यांनी काय केली, घेतली. त्यामध्ये पॉलिबेंड आणि बिटुमेन काय करतंय, इनहान्स द बिटुमेन इनहान्स द बिटुमेन्स वॉटर रिपेलिंग प्रॉपर्टी असते बिटुमेन मध्ये, आणि टू इन्क्रीज द रोड लाईफ अँड द फॅक्टर ऑफ द फॅक्टर 3 ने काय केलं जाते, रोडची लाईफ इन्क्रीज केली जाते. त्यामध्ये रॉ मटेरियल साठी पहिल्यांदा RS पाईट 0.4 पर केजी रॅक पिकरला मिळत होते, पण ती आता काय केलं, नाव ऑफर्स RS 6 रुपीज काय केलं जाते, रॅक पिकरला मिळते. इयर 2002 मध्ये मोर दॅन 40 किलोमीटर रोड इन बँगलोर काय केला, लेड केला अहमद खानने ह्या पॉलिबेंड आणि बिटुमेनच्या मदतीनं. ॲग्रोकेमिकल अँड देअर इफेक्ट बघा आता. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स जसे की पेस्टिसाइड, हर्बिसाइड आणि फंगिसाइड, तीन टाईपचे. त्यामध्ये केस स्टडी केली जाते ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. झिरो वेस्ट प्रोसिजर इथं काय केली जाते, वापरली जाते. मॅक्सिमम युटिलायझेशन इफिशियन्सीनी रमेशचंद्र डागर यांच्यावर ज्यांनी प्रोग्राम स्टार्ट केला जातो. सोनीपत आहे हरियाणा मधलं एक शहर. त्यामध्ये इकॉनॉमिकल सस्टेनेबल वेनिचर आणि कॅटल एक्स्ट्रेक्टला डंग यूज ॲज अ मॅन्युअर म्हणून काय केला जाते, त्यांचा खत म्हणून यूज केला जाते. क्रॉप वेस्ट कंपोस्ट त्याचाच बनवला जाते. जनरेट नॅचरल गॅसेस जनरेट करणे, त्यापासून एनर्जी ऑब्टेन केली जाते. डागरने काय केलं, रमेशचंद्र डागरने हरियाणा किसान वेलफेअर क्लब मध्ये करंट मेंबरशिप 5000 फार्मरची काय केली, मेंबरशिप तिथं बनवली हरियाणा किसान वेलफेअर क्लब मध्ये. त्यानंतर जे आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट जे आहे सिरियस प्रॉब्लेम आहे आपल्याला, 2 सिरियस प्रॉब्लेम आहे. फर्स्ट इज द ऍक्सिडेंटल लिकेज होऊ शकते त्याचं, आणि 3 माइल आइसलँड चर्नोबिल इन्सिडेंट आपल्याला माहिती झालेला, भोपाल गॅस ट्रॅजेडी सारखा. आणि सेकंड काय आहे, डिस्पोजल ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट कसं करायचं, ही एक दोन आपल्याला सिरियस प्रॉब्लेम आहेत. एक्स्ट्रीमली डॅमेजिंग कॉज म्युटेशन ॲट अ व्हेरी हाय रेटला म्युटेशन कॉज करते. वरियस डिसऑर्डर ऑल बिंग द कॅन्सर, एक्स्ट्रीमली पोटेंट पोल्युटंट आहे कॅन्सर कॉज करण्यासाठी. आफ्टर सफिशियंट प्री ट्रीटमेंट शिल्डेड इन कंटेनर मध्ये त्यांना शिल्ड केलं जाते. बरीड विदिन द रॉक अबाउट 500 मीटर डीप बिलो द अर्थ सरफेस मध्ये त्यांना काय केलं जाते, बरीड केलं जातं. ही 500 इथला महत्वाचा एक आकडा. त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग. आता ऑकरन्स इन अ ग्रीन हाऊस मध्ये बघा, आता ग्रीन हाऊस आपल्याला माहिती आहे, growing plants such as during winter grass panel let light in but does not allow to heat to accept. काय केलं जाते, आपल्याला कुठंतरी शहराला जाताना आपल्याला असं ग्रीन हाऊस प्लांट दिसत असते, ज्याने की तिथं ग्रीन हाऊसचे असे जे काच लावलेले असतात त्यामध्ये काय केलं जातं, हीट अशी आली, हीट येऊन देते म्हणजे लाईट येऊन देते, पण लाईट एस्केप करून देत नाही ह्या लाईटला. त्यामुळे काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट वाढत जाते. नॅचरली ऑकरिंग फिनॉमेनन हीटिंग ऑफ द अर्थ सरफेस ॲटमॉस्फिअर. त्याने विदाउट ग्रीन हाऊस इफेक्ट काय होत आहे, आपली सरफेस ऑफ द अर्थची विदाउट ग्रीन हाऊस इफेक्टला चिल -18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, पण प्रेझेंट ॲव्हरेज टेम्परेचर किती, 15 डिग्री सेल्सिअस आहे. ग्रीन हाऊस रिफ्लेक्ट 1/4 ऑफ द इनकमिंग सोलर रेडिएशन रिफ्लेक्ट करते ग्रीन हाऊस गॅसेस. Almost half of the incoming solar radiation falls on the Earth's surface, heating it, while a small proportion is reflected back. म्हणजे जास्त प्रमाणात ती अर्थच्या सराउंडिंग एटमॉस्फिअर मध्ये ती काय करते, एक्झिस्ट करते, ती वापस रिफ्लेक्ट होत नाहीत. एटमॉस्फिअरिक गॅसेस सच एज द कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन काय आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस मेन कॉज करण्यासाठी. कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, अबाव मेन्शन केलेले जातं. इन्क्रीज इन द लेवल ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस हिटिंग करते ती अर्थची, लिडिंग टू ग्लोबल वॉर्मिंग करते.
फास्ट चेंज थ्योरी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज बाय 0.6 महत्वाचा डाटा आहे 0.6 डिग्रीने इन्क्रीज केला जाते मोस्ट ऑफ द ड्युरिंग द लास्ट 3 डिकेड मध्ये लास्ट 30 वर्षात काय केलं जाते इन्क्रीज केलं गेलेलं आहे deleterious changes in environment resulting the all climatic changes त्याला काय म्हणतात इल निनो इफेक्ट म्हणतात ते इल निनो इफेक्ट deleterious change in the environmental resulting in the all climatic changes increasing the melting polar ice cap आणि हिमालय स्नो कॅप्स काय करायला लागले त्यामुळे मेल्ट व्हायला लागलेत राईज व्हायला लागले त्यांनीच काय व्हायला लागले सी लेवल राईज व्हायला लागली कोस्टल एरियाला तिथनं काय व्हायला लागलाय धोका संभावित व्हायला लागला तिथं down use of the fossil improving efficiency uses and reducing the deforestation planting trees slowing the down the growth of the human population हे काय आपण काय करू शकतो कंट्रोल ग्लोबल वॉर्मिंग आपण कंट्रोल करू शकतो ओझोन डिप्लेशन इन द स्ट्रॅटोस्फियर बघा आता कसं स्ट्रॅटोस्फियर मध्ये ओझोन डिप्लेशन होते बॅड ओझोन लोअर ॲटमॉस्फियर ट्रोपोस्फियर हार्म्स द प्लांट अँड ॲनिमल ला हार्म्स करते बॅड ओझोन ट्रोपोस्फियर मध्ये असते ती गुड ओझोन जे असते ती अप्पर पार्ट स्ट्रॅटोस्फियर मध्ये असते ती काय करते अब्सॉर्बिंग द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन यूव्ही रेज आणि इंजुरियस टू द लिव्हिंग डीएनए अँड प्रोटीन साठी absorbing UV rays high energy breaks the chemical bond break करते thickness of the ozone layer in the column air काय करते कमी व्हायला लागली बरोबर डॉप्सन युनिट जे आहे की त्यांनी काय केले जाते थिकनेस ऑफ द कॉलम ऑफ एअर ओझोनची काय केली जाते मेजर केली जाते आणि ओझोन gas is continuously formed in action of the UV rays of the molecular oxygen or UV rays action होऊन काय केलेली ओझोन गॅस ही कंटिन्युअसली फॉर्म व्हायला लागली डिग्रेड इनटू मॉलिक्युलर ऑक्सिजन स्ट्रॅटोस्फियर मध्ये मॉलिक्युलर ऑक्सिजन मध्ये काय व्हायला लागले डिग्रेड व्हायला लागली ती ओझोन डिग्रेडेशन बाय द क्लोरोफ्लोरोकार्बन CFC नी ओझोन डिग्रेडेशन व्हायला लागले रेफ्रिजरेंट मधनही रिलीज होते डिस्चार्ज लोअर पार्ट ऑफ द एटमॉस्फेरिक मूव टू अपवर्ड अँड रिच स्ट्रॅटोस्फियर मध्ये रिच होते UV रेज ऍक्ट ॲज अ देम रिलीजिंग Cl ॲटम रिलीज करते तर त्याने काय व्हायला लागले ओझोन डिप्लेशन व्हायला लागले Cl डिग्रेड द ओझोन रिलीजिंग मॉलिक्युलर ऑक्सिजन आणि Cl ॲटम नॉट कंझ्युम होते म्हणून त्यामुळे Cl वाढतच चाललेत आणि त्यांनी ओझोन डिप्लेशन जास्तच व्हायला लागले ओझोन डिप्लेशन स्ट्रॅटोस्फियर मध्ये पर्टिक्युलरली अंटार्क्टिक रिजन मध्ये झाले त्यामध्ये लार्ज एरिया इज थिन ओझोन लेअर आहे त्यामुळे त्याला तिथं ओझोन लेअर पडले आणि तिथल्या बर्फ काय वितळायला लागला आणि सी लेवल इन्क्रीज व्हायला लागली UV radiation wavelength shorter than the UVB. UV radiation जे आहेत of wavelength shorter than the UVB radiation absorbed by the earth surface ने absorb केले जाते तर त्यांनी UVB damage the DNA of the DNA and the mutation cause करते ती aging of the skin cancer human eye मध्ये जर cornea absorb the UV rays they are radiation absorb केले तर high dose of the UV rays काय करते इन्फ्लेमेशन ऑफ द कॉर्निया त्यालाच काय म्हणते स्लो ब्लाइंडनेस इन्फ्लेमेशन ऑफ द कॉर्निया कॉर्नियल लेयर कॉर्निया तर त्यांनी जर ऍब्सॉर्ब केलं तर काय होते ती स्लो ब्लाइंडनेस कॉज होते परमनंटली डॅमेज द कॉर्निया परमनंट डॅमेज करते मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कॅनडा मध्ये 1987 ला आलता इफेक्टिव्ह इन द 1989 मध्ये कंट्रोल आणि इमिशन ऑफ द ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स काय करते कंट्रोल केलं जाते reducing the emission if CFC ozone other ozone depleting substance कमी करणं काय ह्याचा का महत्त्वाचा उद्देश किंवा गोल होता कमी कंट्रोल द इमिशन ऑफ द ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स reducing the emission of the CFC other ozone depleting chemical degradation of the improper resource utilization and maintenance the soil erosion and the deforestation fertile topsoil centuries लागतात त्यांना फॉर्म करण्यासाठी topsoil layer removed very easily due to the human activity over cultivation unrestricted grazing deforestation poor irrigation practice resulting in the arid patches जे होते तर त्यामुळे काय होते desert काय होते क्रिएट व्हायला सुरू होते desertification is the major problem nowadays waterlogging and the soil salinity कशी केली जाते होती waterlogging is draw and the salt surface ला काय होते salt appear होते
आणि वॉटर लॉगिंग अँड द सॉइल सॅलिनिटी वीक इन द ग्रीन रिव्हॉल्युशन. आता सरफेस ऑफ द वॉटर राहिलं, वॉटर काय होणार थोड्या वेळाने, म्हणजे थोड्या दिवसांनी काय होणार, सनच्या हीटने काय होणार, ती इव्हॅपोरेट होणार आणि खाली काय होणार, फक्त साल्ट राहणार. ह्यामुळे तिथली जी जमीन आहे ती काय होणार, उपजाऊ राहणार नाही. डिफॉरेस्टेशन जे आता कन्व्हर्जन ऑफ द फॉरेस्ट एरिया इन टू नॉन फॉरेस्ट वन्स मध्ये काय होते, ऑलमोस्ट 40% ऑफ द फॉरेस्ट हॅव बीन लॉस्ट इन द ट्रॉपिक्स compared totally to only 1% ऑफ द टेम्परेट रिजन मध्ये फक्त 1% झाले. 20th सेंचुरी मध्ये फॉरेस्ट इज कव्हर्ड बाय द 30% ऑफ द लँड इंडिया. आता एंड ऑफ द सेंचुरीला काय व्हायला लागले, श्रंक टू 21.54% वर आले. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 ला इंडिया रिकमेंडेड 33% फॉरेस्ट पाहिजे होतं, पण कव्हर फॉर द प्लेन 67% हिल आणि 33% फॉरेस्ट पाहिजे होतं. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1980 मध्ये आले इंडियामध्ये. तर कशासाठी वूड कटिंग केलं जाते, ऍक्सेस ऑफ फॉर टिम्बर, फायरवूड, कॅटल रँचिंग अँड द स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर टेक्निक जे आहे त्याला झूम कल्टिवेशन म्हटलं जाते. नॉर्दर्न ईस्टर्न स्टेट ऑफ द इंडिया मध्ये वापरले जाते. कॉन्ट्रीब्युटेड टू डिफॉरेस्टेशन साठी कॉन्ट्रीब्युट करते. ऍसेज फर्टिलायझर आणि कॅटल ग्राझरचा वापर करण्यामुळे हे सगळं व्हायला लागले. तर झूम कल्टिवेशन इनफ टाइम गॅप असते त्यामध्ये की लँड रिकवर्ड केली जाते आणि इन्क्रीमिंग पॉप्युलेशन रिपीटेड कल्टिवेशन केलं जाते, त्यामुळे त्याचा कमी खतरा असते. डिफॉरेस्टेशन मेजर कॉज आहे कशासाठी, एनहान्स द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲटमॉस्फेरिक. बिकॉज ऑफ द डिफॉरेस्टेशन ऑल्सो कॉज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ड्यू टू हॅबिटॅट destruction, disturb hydrologic cycle, causes the soil erosion, lead to desertification in extreme cases मध्ये desertification होते. रिफॉरेस्टेशन करू शकतात आपण कारण की याचा जास्त परिणाम झाला तर आपल्याला ती डिझर्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकते. केस स्टडी इन द पीपल पार्टिसिपेशन इन द कन्झर्वेशन ऑफ द फॉरेस्ट. हिस्ट्री ऑफ इंडिया इन 1731 जोधपूर राजस्थान मध्ये तर वुमेन अमृता देवींनी काय केलं, ते ट्री वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावलेला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काय केलं, अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड जाहीर केला. चिपको मुवमेंट काय केलं जाते, चिपको मुवमेंट गढ़वाल हिमालयाज मध्ये चिपको मुवमेंट लागू म्हणजे झाली, जी की 1974 मध्ये झाली. गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया इन 1980 मध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट केलं जातं. त्यामध्ये फ्रूट, गम, रबर अँड मेडिसिन फॉरेस्ट कॅन बी कन्झर्व्ड इन द सस्टेनेबल मॅनर मध्ये ते काय केलं जातं, कन्झर्व केलं गेलं. तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट कधी आला, 1986 ला. एअर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ऍक्ट 1981 ला. 1987 ला काय केलं जातं, एम्बेडेड केलं जातं नॉईस त्यासाठी त्यामध्ये ऍड करण्यासाठी. चिपको मुवमेंट किती, 1974 ला. गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया 1980 मध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही केली होती. हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये 1771 ला जोधपूर राजस्थान मध्ये अमृता देवीचं ही झालं चिपको मुवमेंट टाइप मध्ये कन्झर्वेशन साठी प्लांटच्या. त्यानंतर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 ला आली. 1988 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झाला, 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कॅनडा मध्ये, पण इफेक्टिव्ह कधी झाला, 1989 ला इफेक्टिव्ह झाला. त्यानंतर यामध्ये 20% मिथेन काय करते, कॉन्ट्रीब्युट करते ग्रीन हाऊस गॅसेस. 60% कार्बन डायऑक्साइड, 14% काय CFC, N2O 6%. आणि कोणचे ऍक्ट आलते, 2002 ला 40 किलोमीटर रोड लँड केलेला आहे. तर एवढे काय केले तर एन्व्हायरमेंटल इश्यू
मधले चॅप्टर मधले काय महत्त्वाचे पॉईंट